सर, या ठिकाणी आपण एक उपक्रम घेतलेला आहे. जागतिक मानव तस्करी विरोधी दिन सप्ताह तुम्ही साजरा करताय. तर या निमित्ताने तुमचं जे आहे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी मुंबई सबर्मन, तर नक्की यामध्ये तुमचा रोल काय असतो? आमचा रोल जसं बघायला गेलात तर विधी सेवा म्हणजे डिस्ट्रिक्ट लिगल एड सर्व्हिसेस आमचा जो आमचा रोल असतो तो म्हणजे की ह्या गोष्टींना कुठेतरी आळा बसावा. तर आम्ही सगळ्या NGOजच्या मार्फत त्या लोकांपर्यंत म्हणजे पीडित जे विक्टीम असतात त्यांना जे झालेले आहेत त्यांना आम्ही आर्थिक सहाय्य करतो. तर आम्हाला जे पोलीस स्टेशन असतील किंवा इतर काही माध्यमातून आम्हाला त्या पीडित वर्गातून म्हणजे जे महिला असतील किंवा लहान मुलं असतील त्यांच्या ह्या ज्या विक्टीम असतील त्यांना आम्ही आर्थिक सहाय्य देतोच. पण त्यांना आम्ही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांना आम्ही वेगवेगळे प्रोग्राम आम्ही आमच्यातर्फे अरेंज करतो की जेणेकरून त्यांची जी खचीकरण झालेलं असतं की त्यांच्यासोबत काही लहान मुलांना किंवा महिलांना हेही माहीत नसतं की त्यांच्यासोबत काय होतं आहे, की त्यांची तस्करी होते की त्यांना पळवतं हेही त्यांना त्याचं भान नसतं किंवा त्यांना त्यांचा अवेअर नसतात ते. तर आम्ही त्या गोष्टी विविध असे प्रोग्रामद्वारे आम्ही त्यांना अवेअर करत असतो. परत आम्ही त्यांना आर्थिक सहाय्य जे काही मदत असते ती सगळ्या प्रकारची मदत आम्ही त्यांना देत असतो. धन्यवाद सर. धन्यवाद. आज आपण पाहतच असतो की आज आपण आज प्रोग्राम अरेंज केलेला आहे. या प्रोग्राम याच्या अनुषंगाने असं आहे की आपल्याला माहीतच असेल की आपल्या सगळ्यांना अवेअरनेस कमी आहे ह्या गोष्टींची. तर आपण सगळ्या संस्थेच्या मार्फत DLSA लीगल सर्व्हिसेसच्या मार्फत आपण हा प्रोग्राम अरेंज करत असतो की जेणेकरून लोकांना त्याची अवेअरनेस होईल. जसं तुम्ही बघू शकता आता आपण स्टेशनवर आहोत. तर स्टेशनवर जे खालच्या लेवलला जे काम करणारे जे PC असतात, जे RPF पोलीस असतात किंवा जे हे साफसफाई कर्मचारी असतात किंवा आपण कुली असतात त्यांना आपण जास्त अवेअर करणं मला असं वाटतं की जास्त गरजेचं आहे. कारण का ते ग्राउंड स्टाफ असतो आणि त्या सगळ्या गोष्टी ते पाहत असतात. तर त्यांना एखाद्या गोष्टीची म्हणजे महिलांची असेल किंवा लहान मुलांच्या बाबत जर काही तस्करी होण्याची काही गोष्ट असेल तर त्यांना आपल्याला अवेअरनेस करणं गरजेचं आहे. तसंच आपल्याला लोकांना पण आपण असा विचार करतो की माझ्या गोष्टी जर होत नाही तर आम्ही कशाला हे करू, दुनियादारी कशाला करू. पण मला असं वाटतं की आपण एक समाज बांधव म्हणून आपण एक ह्या गोष्टींचा सोशली जरा विचार करायला पाहिजे. आपल्या आजूबाजूला काही गोष्टी होतात याचं आपल्याला भान राहायला पाहिजे की बाजूला एखादं मूल रडत असेल किंवा एखादी महिला आपल्याला जरा त्रासदायक वाटत असेल तर तिला आपण मदत करायला पाहिजे. किंवा आपला हेल्पलाईन नंबर आहे 1098 ह्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. या सगळ्या सुविधा आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि आपण अशा अनुषंगाने मला असं वाटतं आपण मानवी तस्करीला कुठेतरी आळा घालू शकतो. धन्यवाद. संकेत भूषण तुमचं पण रिप्रेझेंटेशन
शर्मा है। मैं रेलवे सुरक्षा बल बांद्रा टर्मिनस में मेरी पोस्टिंग है और आज दिनांक को हम लोग ये मेरे साथ में जिला महिला बाल विकास अधिकारी कार्यालय मुंबई स्माइल संस्था से अधिकारी उपस्थित हुए हैं। और ये RPF GRP और इनके द्वारा ये प्रोग्राम निर्धारित किया गया है, जिसमें इस अभियान के तहत में हम लोग जो लोगों को जागरूक कर रहे हैं उसके बारे में, जो मानव तस्करी होती है उसके खिलाफ हम लोग जागरूक कर रहे हैं कि लोगों को पता चले कि किस तरह मानव तस्करी हो रही है और हमें किस तरह से इसके बारे में अवेयर रहना है, कहाँ किस चीज़ों को डिस्कस करना है और किसे संबंधित विभाग को किसे बताना है इसके बारे में। और ये पूरे मतलब भारत में ये कहीं ना कहीं ऐसा फैल रही है, तो इसके हमें रोकने का प्रयास करना है और इसमें अधिक से अधिक हमें रोकथाम की कोशिश करनी है। नोटिस करना है कि कहीं कोई किसी को लेकर जा रहा है तो वो उसके हाथ में है या नहीं वाकई में, और इससे सबको मिलकर हमें काम करना है इसके लिए। हो गया, थँक्यू. तुमचं नाव सांगा. नाव सांग. आमची जी मांडरा आहे आम्ही काही दिवसात सांगतो माननीय श्री सर याला सांगतो आमच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसाची आमचं आयोजित केलेले आहे आम्ही सरांनी. तर काही दिवसाची एक आहे की लहान मुलं भेटतात, एकटे भेटतात, तर त्यांना आम्ही सहकार्य करतो. आम्हाला भेटते तर त्यांना चाइल्ड होममध्ये ठेवतो. आम्ही सगळ्यांना जनजागृत करतो की आमचं हेल्पलाईन आहे 1512 की तुमच्या बॅगा वगैरे काय मिसिंग असेल किंवा आमचे जर स्टाफ रात्रीच्या वेळी इथून नसेल अवेलेबल आहे इकडे ट्रॅव्हल करताना, तर तुम्ही तिकडे आम्हाला 1512ला कॉल केला तर आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो. आम्ही जरी नाही अटेंड केलं एक स्टेशनला तर दुसऱ्या स्टेशनला तुम्हाला नक्की आमची मदत भेटते. हे असं आहे. एखाद्या प्रवासी महिलेने जर तिला असं संशय आला की माझी फसवणूक होते आणि तिला मुंबईत आणलं जातं आहे, अशा बऱ्याच केसेस मुंबईत घडलेल्या आहेत, तर त्या महिलेने जर तुम्हाला तो जो तुमचा टोल नंबर जो आहे त्याच्यावर जर कॉल केला आणि ती गाडी समजा तिथून सुटली तर नेक्स्ट स्टेशनला तुम्ही ते फॉरवर्ड करता? नक्की अटेंड होते. 1512ला फक्त कॉल करायचा, एवढंच की आपण अलर्ट राहायचं की आपल्याला लगेच कळलं पाहिजे. अदरवाईज तुम्ही RPFचा नंबर पण आहे 139, ह्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता आणि सांगू शकता त्यांना. ह्या स्टेशनला नाही तर पुढच्या स्टेशनला तरी असतातच. आणि आमचं पोलीस स्टाफ कंटिन्यू 24 आवर्स अवेलेबल असतात स्टेशनला. धन्यवाद. माझ्यासोबत आहेत मुंबई स्माइल्स सारथीचे कालिदास रोटे सर. आज या ठिकाणी त्यांनी हा जो जागतिक मानव तस्करी दिनानिमित्त जो 30 तारखेला जो दिन येणार आहे त्याचा सप्ताह तुम्ही पाळत आहे 20 ते 30 तारखेपर्यंत. तर या सप्ताहानिमित्त आपण आत्ताच जाणून घेतलेलं आहे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी मुंबई सबअर्बन यांचं मत. तर आपण हा जो उपक्रम राबवत आहे तर त्यामध्ये तुम्ही अवेअरनेस करतायत महिलांमध्ये किंवा ऑथॉरिटीना असं तुम्ही सांगताय की बाबा अशा काही गोष्टी असतील तुमच्याशी निगडीत तुम्हाला जर सापडल्या तर त्या व्यक्तींना न्याय देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा. हा तुमचा लिगल अवेअरनेस आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जागतिक महिला मानव कल्याण तस्करी जो तुम्ही साजरा करतात ॲक्च्युली तर खरं मोठं काय आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे? मुंबई स्माइल सारखी संस्था ही मानव तस्करी प्रतिबंध करण्याचं काम पूर्ण भारतभर करत आहे. ज्या ज्या ठिकाणी आपण आज बघतो की मानव तस्करीचं जे प्रमाण आहे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि ही समस्या केवळ भारताचीच नव्हे तर जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणात भीषण रूप धारण करत आहे. आणि ही आपण जाणून जागृती मोठ्या प्रमाणात करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून आज डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस ऑथॉरिटी असेल, त्याचबरोबर महिला बाल विकास कार्यालय आहे, त्याचबरोबर चाइल्ड हेल्पलाईन आहे आणि JRP आहे, RPF आहे, यांच्या सर्वांच्या मदतीनं, कारण ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणा आहेत, यांना सोबत मिळवून लोकांमध्ये जागृती निर्माण जर केली तर मानव तस्करीला निश्चितपणे आळा बसेल. मग आम्ही मुंबई स्माइल संस्था सारखी संस्था जी आहे तर हे पूर्णपणे शाळेच्या माध्यमातून, त्याचबरोबर वस्तूंच्या माध्यमातून, एनजीओच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून हे संपूर्ण प्रचार प्रसार करतो आहे, जागृती करतो आहे. आता कॉलेजचा जो 30 तारखेचा मेगा इव्हेंट आहे तर त्याच्यामध्ये
तरुणांनी म्हणजे कॉलेज तरुणांनी काय घेतलं आहे की परानाट्यामध्ये भाग घेतला आहे, तर त्याच्यामधून सुद्धा एक जाणीव जागृतीचं संदेश पोहोचवण्याचं काम, मानव तस्करीला रोखण्याचं काम ते करणार आहेत. प्रोग्राम होणार आहे आणि फक्त महाराष्ट्र चॅनल यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करेन की ते अशा कार्यक्रमाला, सामाजिक उपक्रमाला नियमित प्रोत्साहन देत असतात. त्याबद्दल मी त्यांचं दानशुद्धीकरांचे खूप आभार व्यक्त करतो आणि अशाच तऱ्हेने पुढे जाणीव जागृतीच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग असेल अशी मी खात्री बाळगतो माझ्या वतीनं. धन्यवाद. एक सर प्रश्न आहे तुम्हाला. मानव तस्करी हा भाग झालाच, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे, हा देशातला सगळ्यात गंभीर गुन्हा आहे. याला कदाचित मला असं म्हणत होतं की परदेशी ताकदी या ठिकाणी ज्या आहेत, परदेशी हां या ठिकाणी तसं ते देतात. मागे तुम्ही बघितलं असेल लाल किल्ल्याचा जो बॉम्बस्फोट झाला त्याच्यामध्ये अगदी शिक्षित महिला म्हणजे ती मेन त्याच्यामध्ये ॲक्युज म्हणून मिळाली आणि ती होती कुठे, फॉरेनला होती. आणि तिथून ती महिलांना इथल्या नोकरीच्या आमिषाने, पैशाच्या आमिषाने अशा गरीब महिलांना ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे, ज्या शिकलेल्या आहेत, ज्यांच्याकडे जॉब नाहीत, अशांना ते टार्गेट करतात. अशी जर एखादी केस तुमच्याकडे आली की बाबा डिपार्टमेंटल हॅरेसमेंट होते आहे आणि त्याच्यावर अन्याय झाला तरी डिपार्टमेंटची चौकशी न करता त्या महिलेला न्याय मिळत नसेल, तर त्याबाबत आपल्या या दोन संघटनांतर्फे आपण काय मदत करू शकतो? अशा ज्या महिला आमिष किंवा नोकरीचं लालच देऊन आणल्या जातात आणि कळत नकळत ज्या मानवी तस्करीकडे ढकलल्या जाऊ शकतात, हां. त्यांचं देहविक्री होऊ शकते, अवयव काढून घेऊ शकतात, काहीही त्यांच्यासोबत होऊ शकतं. बरोबर. आणि म्हणून एखादी केस मुंबई स्माईल सारखी संस्थेकडे जर आली तर त्याची पूर्णपणे शहानिशा केली जाते आणि त्याचा पूर्ण अभ्यास करू की नेमके काय कड्या आहेत त्याच्या त्याचा उलगडा काढण्याकरता आम्ही पुढाकार घेतो. मग त्यासाठी आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आहे, आपलं सिटीचं ऑफिस आहे, कमिशनरांची मदत घेणं, DCची मदत घेणं, ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत शासकीय, तर यांची मदत घेऊन त्याचा निश्चितपणे उलगडा आम्ही केलेला करत असतो. आम्ही आतापर्यंत 177 महिला मुलं यांना आम्ही रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून त्यांना सुटका केली त्यांची आणि त्यांचं पुनर्वसनसुद्धा आम्ही केलेलं आहे. आणि इथून पुढेही आम्ही जर आमच्याकडे काही बातम्या आल्या तर निश्चित स्वरूपामध्ये मुंबई स्माईल सारखी संस्था ही तत्पर असेल असं मी म्हणत आहे. या तुमच्या अभिनव कार्यक्रमात माझ्या शुभेच्छा आहेत आणि अशा प्रकारे तुम्ही काम करताय. भारतीय नागरिक म्हणून मला त्याचा सन्मान वाटतो, गौरव होतो आणि अशाच ठिकाणी आम्हाला जर काही अशा काही केसेस मिळाल्या नक्कीच तुमच्याशी संपर्क साधू आणि तुमची मदत घेऊन त्या महिलांना न्याय देण्याचं काम करू. नक्कीच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं स्वागत.